अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। जमीन खरेदी विक्रीमध्ये लोंढे हे खरातांचे भागीदार असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्यामुळे एसआयटी कडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे केसरकरांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। पाहूयात। एक फक्त त्याच्या गुन्ह्यापुरतं नाही तर त्यांनी इतरांना काही सहकार्य केलं का किंवा इतरांनी त्याला काही सहकार्य केलं का, या सगळ्या बाबीचा उलगडा या चौकशीमध्ये निश्चित होईल। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि परवाच्या अधिवेशनामध्ये या खराताची वरात कशी निघेल हे आम्ही तिकडे सांगू। तर सगळे पुरावे मी एकत्र घेऊन मग दीपक केसरकरांची पण असेल तर ती सुद्धा आपण काशी करू। अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकरांचा निकटवर्तीय गोत्यात सापडलाय। एसआयटी कडनं दीपक लोंढे नावाच्या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात आली आहे। जमीन खरेदी विक्रीत अशोक खरात सोबत दीपक लोंढे भागीदार असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्यामुळे एसआयटी कडनं त्याची चौकशी करण्यात आली आहे। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी करण्यात आली। दीपक लोंढे नावाच्या व्यक्तीची एसआयटीनं 6 तास कसून चौकशी केली। लोंढे अशोक खरात सोबत सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहेत। चौकशीतनं मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आता इतर भागीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। कसे संबंध आहेत, कोण याच्याबरोबर पार्टनर आहे, कोणाबरोबर यांनी भागीदारी केलेली आहे किंवा इतर लफड्यामध्ये कोण कोण याच्याबरोबर आहेत, आणखीन काही प्रकार घडलेले आहेत का, त्याच्यासाठी याचा कुठं सहभाग आहे का, त्या सगळ्या बाबी तपासल्या जातील। एक फक्त त्याच्या गुन्ह्यापुरतं नाही तर त्यांनी इतरांना काही सहकार्य केलं का किंवा इतरांनी त्याला काही सहकार्य केलं का, या सगळ्या बाबीचा उलगडा या चौकशीमध्ये निश्चित होईल। केसरकरांचे निकटवर्तीयच नाही तर खुद्द केसरकर देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। कारण त्यांचेही खरात सोबत फोटो आहेत। त्यामुळे विरोधकांनी केसरकर यांच्यावरही आरोप केले। शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊतांनी केली, तर राऊतांच्या आरोपांना केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत। विशेषतः संजय राऊतने म्हटलेलं आहे की ते माझं डिपार्टमेंट चालवतं, ते कसं चालवणार, ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। माझं डिपार्टमेंट चांगल्या रीतीने चालत नव्हतं असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी माहिती घ्यावी की माझ्या काळात शिक्षण खात्यात आणि मराठी भाषेच्या खात्यामध्ये जे निर्णय झाले क्वचितच एखाद्या मंत्र्यांच्या कालावधीत तसे झालेले आहेत। या प्रकरणावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केलाय। या प्रकरणात अनेक मोठे मासे असल्यानं खरात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जाईल असा आरोप वडेट्टीवारांनी केला। तर चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय। ते मोठे मासे या जाळ्यात खरातांच्या अडकले आहेत, त्यामुळे हे प्रकरण दाबून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। परवाच्या अधिवेशनामध्ये या खराताची वरात कशी निघेल हे आम्ही तिकडे सांगू। नाही, आता चौकशीमध्ये समोर येईल आता कोण 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 दलाल होते, कोण त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतं, या सगळ्या भांगडीमध्ये कोण होतं, म्हणजे त्याची आता चौकशी नेमली तर यासाठी चौकशी करते जी समोर येईल त्याच्यामध्ये। केसरकरांचा खरात सोबतच्या फोटोनंतर अंजली दमानी यांनी केसरकर यांच्यावर टीकास्त्र डागलं। पुरावे मिळाल्यानंतर दीपक केसरकरांची काशी करणार असा थेट इशाराच त्यांनी दिलाय। दीपक केसरकरांविरुद्ध मला सगळे अजून पुरावे मिळाले नाहीत। आज सुद्धा दुपारनंतर काही लोक येणार आहेत आणि सोमवारी येणार आहेत। तर सगळे पुरावे मी एकत्र घेऊन मग दीपक केसरकरांची पण असेल तर ती सुद्धा आपण काशी करू। फक्त आत्ताच्या घटनेला जेवढे पुरावे आहेत तेवढंच मी बोलले। खरात प्रकरणात एकीकडे दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय तर दुसरीकडे स्वतः केसरकर यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांनी केले। त्यामुळे दीपक लोंढेंसोबत दीपक केसरकर देखील या खरात प्रकरणात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।